हरे राम 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 हरे हरे, हरे कृष्ण 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 हरे हरे। ब्रह्मानन्दं परमसुखदं केवलं ज्ञानमूर्तिं द्वन्द्वातीतं गगनसदृशं तत्त्वमस्यादिलक्ष्यम् एकं नित्यं विमलम् अचलं सर्वदी साक्षिभूतं भावातीतं त्रिगुणरहितं सद्गुरुं तं नमामि। नमामि सद्गुरु शान्तं सच्चिदानन्दविग्रहं पूर्णब्रह्मपरानन्द ईशम् आनन्दीवल्लभं सद्गुरु सच्चिदानन्दं केवलं करुणाकरं ज्ञानयोगेश्वरं वन्दे ज्ञानदेवा पुनः पुनः। अलंकापुरी पुण्यभूमि पवित्र तिथे नांदतो ज्ञानराजा सुपात्र तया आठविता महापुण्यराशी। नमस्कार माझा सद्गुरु ज्ञानेश्वराशी। सर्व संतांना वंदन, सद्गुरूंना वंदन, ज्ञानेश्वर माऊलींना वंदन. आपणा सर्वांना वंदन करून आजच्या चिंतनाला आपण प्रारंभ करतोय. कालच्या चिंतनामध्ये द्वैत गेल्याने अद्वैत कसं सिद्ध होतं याचा विचार माऊलींनी मांडलेला आहे. आपण जो चिंतन करायला लागलो तो भगवद्गीतेतील 15व्या श्लोकावरचं माऊलींचे भाष्य आपण अभ्यास करायला लागलोय. युज्यनैवं सदात्मानं योगी नियतमानसः शांती निर्वाण परमां मत्संस्थां अधिगच्छति. म्हणजे योगाभ्यास सतत चालू ठेवत असणाऱ्या किंवा मनाचं नियमन करणाऱ्या योग्याला शेवटी मोक्षरूप असलेली परमशांती आणि भगवंताच्या निजधामाची प्राप्ती होते. या पावशी निजधाम माझे माऊली बोलतात. जर तू पूर्ण शरण येऊन माझ्याशी एकरूप झालास तर माझ्या निजधामाला प्राप्त होशील असा विचार माऊलींनी भगवद्गीतेनं या श्लोकामध्ये मांडलेला आहे. त्यामुळं काल आपण 310 नंबरच्या ओळीपर्यंतचा विचार केलेला होता. गगनी गगन लया जाये ऐसे जे काही आहे ते अनुभव जो होये तो होऊन टाके. जसं आकाश आकाशामध्ये लय पावतं ही जी काही वस्तुस्थिती आहे त्याच प्रकारचं इथं जे काही आहे ते अनुभव जो होये तो होऊन टाके. म्हणजे जीवाची आणि शिवाची एकरूपता अनुभवण्यामध्येच किंवा अनुभव होऊन अनुभवता येणे तो अनुभव आपणच व्हावं लागतं. असा अनुभवानं अनुभव घ्यायचा. थोडीशी भाषा, शास्त्राची भाषा थोडीशी कठीण वाटते समजायला, पण तरीसुद्धा अनुभव घेणं याला फार महत्त्व आहे. त्यामुळे इथं वर्णन केलं आहे की जिथं एकरूपता होते तिथं कुठल्या प्रकारचं द्वैत राहतं. आता तुझे अनुभवते की एकच हे ऐते ऐसे विवंचने पुरते उरेची ना. माऊली 309 नंबरच्या ओळीमध्ये बोलतात एकरूपता पूर्वीचीच आहे, पण त्यातमध्ये चर्चा करण्यास इथं काही उरतच नाही. कशाबद्दल चर्चा करायची. त्यामुळे इथं आपण काल विचार करताना कालच्या चिंतनामध्ये एक दृष्टांत घेतला होता. लहान मूल सावलीला धरण्यामध्ये कसं प्रयत्नशील असतं आणि अशा लहान मुलाला मार्गदर्शन करणारी आई ती थोडक्यात कसं वर्णन करते. सावलीला पकडायचं असेल तर स्वतःला पकडावं लागेल. विषय सुखानं जर आपलं करायचं असेल म्हणजे विषय सुख माझ्यामध्येच आहेत ही जाणीव करून घ्यायची असेल तर आत्मसुखाचाच अभ्यास, आत्मसुखाचं चिंतन करावं लागेल. आणि त्या चिंतनासाठी नदीचा जसा प्रवाह आहे त्या प्रवाहानं जर जिथून प्रवाह सुरू झाला त्या दिशेकडे जर प्रवास सुरू केला तर म्हणजे जिथं नदी उगम पावते त्या उगमाकडेच नदी जर प्रवास करायला लागली आणि तिनं मागे वळून पाहिलं तर तिला पाणी दिसणार नाही. असा एक दृष्टांत उदाहरण आपण कालच्या चिंतनामध्ये घेतलं होतं. बोलता बोलता असंही म्हटलं होतं की या उदाहरणावरती खूप चिंतन करावं अशी त्यामध्ये चिंतनासारखाच तो विषय आहे. त्यामुळे जीव ज्या ठिकाणी स्फुरण पावतो त्या ठिकाणापर्यंत जाऊन मागे वळून जर पाहायला लागला जीव तर जीव जीवत राहत नाही. दुसरी गोष्ट पाठीमागं संसार नाहीसा होतो. संसार नाहीसा होतो याचा अर्थ आहे जीवत्वामुळे संसाराची अनुभूती येत असते. जेव्हा जीवत्व संपतं त्यावेळी संसार नाहीसा होतो.
आगाजे झालेच नाही त्याची वार्ता पुसची काय, असं समर्थ बोलतात. झाले नाही शब्दाचा अर्थ अगोदर नव्हतंच, पण जीवदशेमुळे जीवत्वामुळे संसाराला एक प्रकारचं अधिष्ठान प्राप्त झालं. खऱ्या अर्थाने विचार केला तर संसार जाग्यावरती नाही, हे श्रुती स्मृतीनं आणि ग्रंथाने शास्त्राने सिद्ध करून दाखवलेलं आहे प्रमाण देऊन. आता या गोष्टीचा जर विचार आपण जर केला तर निश्चितपणाने संसाराचं अस्तित्व नाकारा नाहीतर स्वीकारा, तो मुळात नाहीच. जर स्वीकारला तर तो अनिर्वचनीय या अर्थानं मायेला जसं म्हणतात ना, आहे म्हणायला त्याला सिद्ध करता येत नाही, आणि नाही म्हणायला गेलं तर रोजच्या अनुभवात येतो. या दोन्ही गोष्टीची वर्णन करताना ती ख्यातीचे प्रकरण जे आपल्याला विचारसागरमध्ये सांगितलेलं आहे, ती ख्याती जी अनिर्वचनीय आहे त्याचा अर्थच असा होतो की त्याचं वचन करता येत नाही, त्याच्याबद्दल मांडणी करता येत नाही, आणि म्हणून त्याला अनिर्वचनीय शब्द वापरला. पण अनिर्वचनीय मिथ्या, शेवटी मिथ्या म्हणायला विसरायचं नाही. हा मुद्दा कालच्या चिंतनामध्ये आपण ठेवला होता. आता आपण पुढे जाऊया. वर्णन करायला लागलेले आहेत. ज्ञानेश्वर माऊली वर्णन करतात आणि काही ओव्या वर्णनाच्या आहेत. म्हणून तेथीची मातू न चढेची बोलाचा हातू, जेने संवादाची या गावांतू पैठी किजे. 311 नंबरच्या ओवीचा आपण विचार करला आहे. म्हणून त्या स्थितीचे वर्णन कराव्यास शब्दाचे हात तिथपर्यंत पोचत नाहीत, किंवा संवाद किंवा संभाषण त्या स्थितीचं वर्णन करू शकत नाही. म्हणजे शब्दाच्या भाषेत ते सापडतच नाही, शब्दाच्या भाषेत ते गावच नाही. पैठी गावांतू जेथे संवादाची या गावांतू पैठी गिजे. त्याला कुठंतरी संवादात बसवावं किंवा शब्दानं त्याचं वर्णन करावं असं ते नाही तत्व. ज्यावेळी आत्मस्वरूपात आत्मा आणि जीव याचं ऐक्य होतं, ते ऐक्य होतं त्याचं वर्णन करता येत नाही. त्या किंबहुना सोय जीव आत्मयाची लाहे, तेथे जे होय तया नाव सुख. आता तेथे जे होय ही माऊलींची ओवी जी आहे ना, हेच मुळात तिथं गूढत्व ठेवलेलं आहे. तेथे जी होय म्हणजे ते कोणी सांगायचं तेथे जी होय? आता तेथे जी होय हे सांगणारा शिल्लक असेल तर बोलेल ना. आता तेथे जे होय आहे तो त्यामध्येच बुडालेला असतो, आणि बुडालेला असताना बोलेल कसा? त्यामुळे शब्दात त्याला पकडता येत नाही, चर्चेनं ते सिद्ध होत नाही. म्हणजे वर्णन बसा गप्पा मारत आम्ही बसलो आणि ह्या आत्मतत्वाचा सिद्ध करायला आणि आत्मतत्वाला शब्दात वर्णन करायला जर बसलो तर श्रुती स्मृतीसुद्धा जिथं थकलेल्या आहे, जिथं श्रुती नेती म्हणते, ज्याला म्हणता सांगताच येत नाही, जे शब्दात पकडता येत नाही, ते शब्दात न पकडता येत शब्देविन संवाद जे असं ते अनुपम्य तत्व आहे. आणि त्याचं वर्णनही करता येत नाही, आणि म्हणून वर्णन करता येत नसल्यामुळं ते अनुभवातच त्याला पकडावं लागेल, आणि तो अनुभव बोलता येत नाही. म्हणून त्याला शब्दाच्या भाषेचं कोंदण ठेवता येत नाही, भाषेचं किंवा शब्दाच्या एखाद्या साच्यामध्ये त्याला बसवता येत नाही. आणि म्हणून तिथं म्हटलेलं आहे माऊली, म्हणून तेथीची मातू म्हणजे त्या ठिकाणाचं जे महत्त्व आहे, त्या स्थितीचं, ज्या स्थितीमध्ये आत्मस्वरूपाचं आणि जीवाचं मिलन होतं आणि जीव नष्ट होऊन जातो. कारण जीव मुळात जीव नव्हताच, कल्पिलेला जीव आहे. खरं आहे ते एकच तत्व आत्मतत्व आहे. आणि त्यामुळे इथे विचार करताना म्हटलेलं आहे, तेथीची मातू त्या स्थितीचं वर्णन करायला शब्दात न चढेची बोलाचा हातू. बोलाचा हातू म्हणजे शब्दांचे हात त्याला पकडू शकत नाहीत, शब्दानं त्यांना पकडता येत नाही, शब्दात ते मावत नाही, शब्दाच्या साच्यात त्या कोंदणात ते बसत नाही. दुसरी गोष्ट, चर्चा केली एखाद्या ज्याने अनुभव घेतला त्यांच्याशी जरी चर्चा केली तर या संवादातून सुद्धा ज्याला अनुभव आला तो अनुभव सांगू शकत नाही, कारण शब्दाला मर्यादा आहे. शब्द काही ठिकाणापर्यंतच पोचतात, तिथून पलीकडं त्याला जाता येत नाही, पलीकडच्या गावामध्ये जाता येत नाही. म्हणजे संवादाच्या गावातू पैठी की जे वर्णन केलेलं आहे, शब्दाच्या भाषेचं ते गावच नाही. त्यामुळं संभाषणातून, शब्दातून, स्तुतीतून, वर्णनातून याची माहिती सांगता येत नाही.
मग ज्याला अनुभव आला तो अनुभवामध्येच तो तिथंच मरून जातो, त्याला बोलता येत नाही. म्हणून म्हटलेलं आहे जीव आत्म्याची होय गाठ होते, ते जे होय तिथं जे जे काही घडतं ते आपण एक्सप्लेन करू शकत नाही. मग हे कुणाला कळतं? ज्याने अनुभव घेतला त्याला, ज्याचं त्याला कळतं की काय नेमकं झालेलं असतं. ते फक्त असं आहे तसं आहे वर्णन इकडं तिकडं बाजून त्याचं वर्णन करता येईल, पण खरं बघायला गेलं तर ते तत्व शब्दामध्ये पकडता येत नाही असं माऊली वर्णन करतात. म्हणून शब्दाच्या पलीकडे वैखरीसी कानडे, शब्दाच्या पलीकडे वैखरीसी कानडे. कानडे म्हणजे वैखरीच्या ह्याच्यात सापडतच नाही ते. आणि शब्द जर आहे तो वैखरीशिवाय प्रकट होत नाही. शब्दाला जर प्रकट करायचं असेल, शब्दाचं बाहेर पडणं जे आहे, व्यक्त होणं आहे, शब्द व्यक्त होतो तो वैखरीद्वारेच व्यक्त होतो. आणि इथं माऊली म्हणतात वैखरीला ते पकडता येत नाही, ते वाणीची वाणी आहे. आता वाणीची वाणी असताना म्हणजे वाणी त्याला प्रकाशित करत नाही, कारण त्याच्यामुळं वाणी प्रकाशित होते. मुद्दा हा आहे शब्द त्याला प्रकाशात आणू शकत नाही, कारण शब्दाला प्रकाश ते पुरवतो. शब्द जे दिसतात, शब्द जे प्रकट होतात, त्या प्रकटीकरणाच्या मागे ते अधिष्ठान आहे. आणि म्हणून शब्दाची आपल्याला व्याप्ती कळायला लागते किंवा शब्द कळायला लागतात. परंतु वाणी ज्याला प्रकाशित करतं, वाणीला जे प्रकाशित करतं त्याला वाणी काय प्रकाशित करू शकेल सांगा? हा मुद्दा त्यातला महत्त्वाचा इथं माऊली सांगायला लागले. म्हणून तेथीची मातू न चढेची बोलाचा हातू, जेणे संवादाची या गावा अंतू पैठे कीजे. किती संवाद झाले, किती चर्चा झाली तरी सुद्धा असंच एकदा आम्ही नामाबद्दल बोलत बसलो होतो. नामाबद्दल चर्चा केली, नामाचं महात्म्य सांगितलं, नाम कसं घ्यावं, अशी बरीचशी मंडळी काही होती. आणि त्या मंडळींच्यामध्ये मोठी मोठी मंडळी, अभ्यास केलेली, शास्त्राचा अभ्यास केलेली मंडळी होती. शास्त्र अभ्यास केलेल्यांना बोलायला भरपूर शब्द असतात आणि त्यामुळे त्या शब्दाच्या द्वारे नामाचं महत्त्व प्रकट करून सांगत होते की नाम किती श्रेष्ठ आहे, नाम किती मोठं आहे. चांगली गोष्ट आहे. बोलता बोलता सद्गुरूंच्या समोर मंडळी गेलीत आणि आम्ही त्या नामाबद्दल जवळजवळ 1 तासभर 1.5 तास आम्ही चर्चा केली. आम्हाला बरं वाटलं. असं सद्गुरूंना सांगितल्यानंतर सद्गुरू आमचे म्हणाले चांगली गोष्ट आहे, नामाबद्दलचा खल तर्क वितर्क, नामाचं महात्म्य याच्याबद्दल चर्चा व्हायला पाहिजे, झाली, बरं झालं. पण चर्चा करण्यापेक्षा समजा 1 तास 1.5 तास तुम्ही जे नामाबद्दल माहिती सांगत होता, त्याचं वर्णन करत होता, महात्म्य सांगत होता, त्याऐवजी त्या 1.5 तासामध्ये तुम्ही नामच घेतलं असतं तर बरं झालं असतं. कारण नाम घेणं ही मुख्य गोष्ट आहे, त्याचं वर्णन ही गोष्ट नाही. कारण नामाचं वर्णनच करता येत नाही ना, ते नाम वर्णनाच्या पलीकडे आहे. तसा भगवंत आत्मस्वरूप जे आहे ते आत्मस्वरूप त्या वर्णनाच्या पलीकडे आहे. आणि हे जेव्हा कळेल तेव्हा ते शब्दाला कसं पकडता येत नाही, जे माऊली बोलतात ना ते आपल्याला कळायला लागेल. आणि म्हणून ते म्हणतात की ते म्हणून तेथीची मातू न चढेची बोलाचा हातू, जेणे संवादाची या गावांतू पैठी कीजे. पुढची ओवी 312 नंबरची. अर्जुना एरवी तरी या अभिप्रायाचा जे गर्व धरी, ते पाहे पा वैखरी दुरी ठेली. अर्जुना विचार जर केला तर अभिप्राय जो आहे म्हणजे मनातील आशय जो आहे ती व्यक्त करण्याचा अभिमान बाळगणारी जी वैखरी वाणी सुद्धा आहे ती अनुभवापासून खूपच दूर राहिलेली तुला दिसून येईल. आता आपण तीच चर्चा करायला लागलो का. वैखरीशी कानडे शब्द वापरलाय माऊलीनी. हे शब्दाच्या पलीकडं असणारं तत्व शब्दाच्या प्रांतात पकडता येत नाही. त्यामुळे इथं म्हणलेलं आहे की व्यक्त करण्याचा मनातील आशय जो आहे, अभिप्राय जो आहे, तो अभिप्राय व्यक्त करण्याचा अभिमान बाळगणारी ही वैखरी वाणी सुद्धा पाहे पा वैखरी दुरी ठेली म्हणजे त्या अनुभवापासून दूर राहिली. त्यामुळं नुसतं बडबड करून ती सिद्ध होणार नाही. कितीही त्याच्यावरती चर्चा केल्या, संवादाच्या आणि चर्चेच्या फेरी जोडल्या तरी सुद्धा त्यातून जे अनुभवाचं काय मिळायचं आहे ते मिळत नाही. म्हणून बरेच वेळा जे इतरांना सांगत सुटलेले असतात ना त्यांना
ते सांगायच्याच नादामध्ये कदाचित त्यांच्यात उतरायचं राहतं ना, त्यामुळे वैखरी वाणीच नुसती बडबड बडबड करत राहते. पण इथं शब्द आहे, हरिमुखे म्हणा हरिमुखे म्हणा, पण कुणी म्हणा हरिमुखे म्हणा तर आपण म्हणा, हा मुद्दा त्यातला आहे. त्यामुळे वैखरी वाणी जी अभिप्राय व्यक्त करणारी आणि अभिमान बाळगणारी वैखरी वाणी सुद्धा मला किती चांगलं शास्त्र कळतं, मी शास्त्राचं प्रकटीकरण कसं करतो, मी तास तास दीड तास कसं बोलू शकतो. कोण बोलत नाही? गप्पा मारत रस्त्यावर बसलेली सुद्धा तास तास दीड तास बोलत असतात. त्या बोलण्याला आणि ज्याने अनुभव घेतला नाही त्या अनुभव न घेतलेल्या बोलण्याला, शास्त्र सांगणाऱ्या बोलण्याला शब्दांना अर्थच काय राहिला? कोणता अर्थ आहे? काहीच नाही. बोलता आलं तर बोलता येणं ही एक प्रकारचा मिळवलेला अधिकार नाही बरं काय, हा प्राप्त असलेला अधिकार आहे. त्यामुळे मी तो अधिकार वापरला म्हणजे काय मोठी गोष्ट केली नाही. म्हणून शब्दात ते पकडता येत नाही. ही जी वैखरी वाणी आहे तर विचार केला तर अभिप्रायाचा म्हणजे व्यक्त करण्याचा अभिमान बाळगणारी वाणी सुद्धा या आत्मतत्वापासून खूप दूर असते. मग आता हे शब्द काय करतात? शब्दाला महत्व आहे, पण केवढ्यापर्यंत महत्व आहे? एखाद्या कंपाऊंडपर्यंत, गेटपर्यंत सोडण्यापुरतं. आणि गेटच्या आत गाभाऱ्यातला जो प्रवास आहे मंदिराच्या बाहेरच्या पारावरती त्याला नेऊन सोडतं. पण मंदिरातल्या गाभारामध्ये जेव्हा प्रवेश करायचा असतो त्यावेळी तिथं अधिकारच असावा लागतो. अधिकार कमवावा लागतो की ज्या अधिकारामुळं भगवंताची कृपा, ईश्वराची कृपा किंवा शास्त्राची किंवा सद्गुरूंची कृपा, संतांची कृपाच असावी लागते. संतांच्या कृपेशिवाय तो अधिकार आत जाण्याचा प्राप्त होत नाही. त्यामुळं बरेच वेळा होते काय, ही बडबड करणारी वाणी आहे ना तिथून मागे येते आणि मागे येऊन वर्णन करताना म्हटलेलं आहे, येतो वाचा निवर्तन्ते शब्द वापरलेला आहे. तिथून ती वाचा पाठीमागे येते, कारण तिथपर्यंत तिला प्रवेशच मिळत नाही. वाचेला तेवढा शब्दांना अधिकारच नाही आहे त्या तत्वाचा ढांडोरा घेण्याचा, वेध घेण्याचा. त्यामुळे ते पाठीमागे येतं. त्यामुळं अभिमान धरणारी वैखरी सुद्धा आहे ही या आत्मस्वरूपाच्या अनुभवापासून फार दूर असते. अर्जुना एरवी तरी या अभिप्रायाचा जे गर्भ धरी ते पाहे पा वैखरी दुरी ठेली. भ्रुलता मागिलीकडे तेथ मकाराचिनी अंग न मांडे सडेया प्राणासाकडे गगना येता. आता एक वर्णन केले बघा, भ्रुलता मागिलीकडे. इथं मकाराची अंग म्हणजे ओंकारातला जो मकार आहे तो ओंकारातील मकाराला सुद्धा भ्रुलता म्हणजे दोन भुवयांच्या मागे असणाऱ्या आज्ञाचक्रात अगदी प्रवेश करता येत नाही. त्यातला जो मकार आहे ओंकारातील मकाराला सुद्धा त्या आज्ञाचक्रामध्ये म्हणजे भ्रुलतेच्या मध्ये योगी प्रक्रिया आहे बरं की. जेव्हा एखादा ध्यान लावणारा बसलेला असतो आणि आपल्या दोन्ही भुवयांच्या मध्ये लक्ष देऊन तो ध्यान लावत असतो आणि ओंकाराचा उच्चार करत असतो, हा उच्चार सुद्धा बाहेरच राहतो, मकाराला सुद्धा आतमध्ये प्रवेश मिळत नाही. साहजिकच त्या मस्तकामध्ये जे आकाश आहे, सडेया प्राणा साकडे गगना येता, गगन जे आकाश सांगितलेलं आहे ते प्रवेश करताना एकट्या प्राणवायूला सुद्धा अडचण होते. गगना येता प्राणासाकडे, प्राणासाकडे म्हणजे जिथं प्राणवायू सुद्धा प्रवेश करू शकत नाही त्यातला ओंकारातला मकार कसा प्रवेश करेल. थोडक्यात अर्थ असा आहे की जिथं शब्दाला प्रवेशच नाही, शब्द तिथं प्रवेश करू शकत नाही, अशा अवस्थेमध्ये वैखरी वाणी सुद्धा लाजून गप्प बसते. कशाला बोललो असं वाटायला लागतं तिला, कारण तिथंपर्यंत पोहोचलं नाही. ओरडून कुठंपर्यंत आवाज जातो? त्या भिंतीपर्यंत म्हणजे गाभाऱ्याच्या बाहेरपर्यंतच. गाभाऱ्यात प्रवेश करण्यासाठी संतांची आणि भगवंताची आणि शास्त्राची कृपाच आपल्यावरती असावी लागते. त्याच कृपेनं आपण आतमध्ये प्रवेश करू शकतो. पाठी तेतीचो भेसळला ते शब्दाचा दिवो मावळला, मग तह्याईवरी आटू भविनला आकाशाचा. त्या आकाशामध्ये प्रवेश केल्यावर प्राणवायूचा संपूर्ण लय होतं, तेव्हाच शब्दाचा दिवस मावळलेला असतो, म्हणजे शब्द नाहीसे होतात. शब्दांना काय करावं लागतं? मौन स्वीकारावं लागतं. शब्दाचा दिवस मावळला म्हणजे काय? शब्द मावळून जातात.
शब्द मौनात जातात. आणि मौनात इतकेच नाही तर त्या परब्रह्माच्या त्या डोहामध्ये मग तयाही वरी आटू भमिन्नला आकाशाचा, त्या शून्य आकाशाचा पूर्ण लय झाल्यामुळे त्याची सुद्धा मर्यादा संपते. म्हणजे शब्द तिथपर्यंत जाऊ शकत नाही. आता महाशून्याची या डोही वर्णन केले बघा. आता मला असे सांग की या महाशून्याच्या अतांग डोहामध्ये शून्य आकाशाचं सुद्धा जेथे गगनाशीच ठावो नाही, त्या शून्य आकाशाला सुद्धा अस्तित्व उरत नाही. मग त्या ठिकाणी शब्दांचा थांगपत्ता मागमूस कसा लागेल, ते तागा लागेल काही बोलाचाही. तिथे शब्दाचा काय उपयोग होईल का? ज्या त्या महाआकाशामध्ये प्रवेश करताना अथांग डोहामध्ये शून्य आकाशाचे अस्तित्व उरत नाही. म्हणजे शून्य शून्य जे शब्द वापरतात ना ध्यानात गेल्यानंतर, तिथं काहीच नाही, ते शून्य आहे. हे शून्य म्हणलेले क्षणिक म्हणलेले जे आहेत यांचं सुद्धा वेदांतानं खोडून टाकलेलं आहे. कारण तिथं काय नाही, शून्य आहे. तर शून्य आहे दाखवणारा कोणतरी असतो याचा वेध घ्यावा लागतो. म्हणून इथं शून्याला सुद्धा थारा नाही म्हटलेला आहे. असं ते महाशून्याचा डोह आहे, म्हणजे आत्मस्वरूपाचा आहे. त्या आत्मस्वरूपामध्ये जाताना शब्द संपायला लागतात, शब्दाला मौन पडावं लागतं, शब्द गप्प व्हाव्या लागतात, तेव्हाच आत प्रवेश मिळतो. आपली बडबड 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 चालू असते ना, सतत बडबड चालू असते. आपण ध्यानात असताना बोलत असतो, नामात असतानाही बोलत असतो. नाम चालू असतं, जिभेनं वैखरीनं चालू असतं, आणि मनानं दुसरी चर्चा चालू असते. जिभेनं नामाचा शब्द वापरायला चालू असतात, उच्चार चालू असतात, आणि मनानं दुसऱ्याशी आपण बोलत असतो, कुणाशी तरी बोलत असतो. कुठेतरी देश काल वस्तूमध्ये ते मन भरकटत असतं. त्यामुळे त्या मनाला बोलणंच बंद करावं लागेल. मनाचं बोलणं बंद झाले त्यावेळी वैखरी सुद्धा थांबेल. वैखरी थांबली आणि मनही बोलायचं थांबलं, त्यावेळी महाशून्याच्या डोहामध्ये आपल्याला प्रवेश मिळू शकतो. आपलं बोलणं थांबावं लागतं. कुणाशी बोलतो मी? जेव्हा नाम घेतो तेव्हा बोलतच असतो. जेव्हा मी डोळे उघडून जागृतीमध्ये असतो त्यावेळी इतरांशी बोलत असतो. आणि ध्यानाचा काही प्रयोग करत असतो आपण, त्यावेळी बसलेला असतो, त्यावेळी स्वतःशी बोलत असतो. यावेळी स्वतःशी बोलणं संपतं, इतरांशी बोलणं संपतं. त्याचवेळी या महाशून्याच्या डोहामध्ये आपल्याला प्रवेश मिळू शकतो. म्हणजे शब्दानं ते शक्य नाही. शब्द जिथे थांबतात तिथूनच खऱ्या शांतीला सुरुवात होते. हा मुद्दा त्यातला मुख्य आहे. पहिल्यांदा शब्दानं सुरुवात होईल कदाचित त्याची. शब्द म्हणजे शास्त्र आहे, शब्द म्हणजे वेद आहे. पण हे वर्णन कुठंपर्यंत करतात? तिथंपर्यंतच. त्याला काय अर्थ राहत नाही ना. शब्दांना अर्थ राहतो कुठंपर्यंत? जोपर्यंत ते तिथंपर्यंत नेऊन सोडतात तिथंपर्यंतच त्याचा अर्थ आहे, त्याच्या पलीकडे नाही. सद्गुरू आमचे सांगतात, डॉक्टरने प्रिस्क्रिप्शन लिहून दिलेलं असतं, पण त्या प्रिस्क्रिप्शनला महत्त्व केवढं आहे सांगा? पण नाही म्हणता येत नाही. प्रिस्क्रिप्शन म्हणजे औषध योजना असते. औषध योजना म्हणजे औषधांची एक लिस्ट असते. ती लिस्ट आपण त्या प्रॉपर अशा दुकानामधून, स्टोर्समधून काही औषधं खरेदी केली पाहिजेत. नुसती खरेदी करून चालणार नाही. तर ती खरेदी केलेली औषधं आपण वेळेवर घेतली पाहिजेत, आणि वेळेवर घेतल्यानंतर मग त्याचा परिणाम आपल्याला अनुभवायला येईल. आता त्या प्रिस्क्रिप्शनवर लिहिलेल्या शब्दांना काय किंमत उरली सांगा? जोपर्यंत मी प्रिस्क्रिप्शन जर वाचत राहिलो, सतत प्रिस्क्रिप्शनच सारखं 3 वेळा जर दिवसातून वाचलं मी, सकाळ दुपार संध्याकाळ जशी औषधं घेतली जातात तसं 3 वेळा मी प्रिस्क्रिप्शनच वाचलं, तर त्याचा केवढा फायदा होईल माझा रोग बरा होण्यासाठी? काही होणार नाही. मग प्रिस्क्रिप्शन वाचणं पाहिजे की नाही? वाचायला पाहिजे. प्रिस्क्रिप्शनची शब्दांची गरज आहे की नाही? आहे. पण कुठेपर्यंत? औषधं आपण खातोय तिथंपर्यंतच. औषधं खाली की प्रिस्क्रिप्शन संपलं. हा मुद्दा त्यातला फार महत्त्वाचा आहे. त्यामुळे शास्त्र आपल्याला शब्द पुरवतात, शास्त्र आपल्याला पाटी दाखवतात रस्त्याची. ह्या दिशेकडे वळा, त्या दिशेकडे वळा, इथून एवढा पल्ला शिल्लक राहिलेला आहे असं शास्त्र दाखवत असतं. याचा अर्थ चालणं माझंच असतं ना. ते काय करतील? मला उचलून घेऊन जातील काय रस्त्यावरल्या पाट्या त्या मुक्कामाच्या ठिकाणापर्यंत? नाही घेऊन जाणार. त्यामुळे शब्दाचं महत्त्व एकदम तेवढंच आहे.
की कमी संपलंय. शब्दाची व्याप्ती केवढी म्हणून मोहम्मदींनी शब्दाचं सुद्धा वर्णन मागच्या एका अध्यायामध्ये आपण केलेलं बघितलेलं आहे. पण शब्दाची व्याप्ती जरी असली तर शब्दाची मर्यादा पण आहे. ज्याला मूल्य असतं त्याला मर्यादा पण असतात. आणि मूल्य आणि मर्यादा ज्याला कळतात ना त्याला कसं वापर त्याचा करायचा हे समजतं. म्हणून इथं वर्णन करताना म्हणलेलं आहे की त्या ठिकाणी जाताना सुद्धा शब्दाला काय, शब्द म्हणजे काय हे शब्दात वर्णन करताना केवढं शब्दात वर्णन करता येईल. साखर गोड आहे, गोड आहे, उदाहरण देतात बघा. साखर गोड आहे, गोड आहे, किती वेळा सांगू, किती वेळा सांगून त्याला कळेल समोरच्याला सांगा बघू. तर तोही म्हणेल गोड आहे. आता गोड आहे म्हणणं हा का प्रत्यक्ष अनुभव आहे काय सांगा बघू. खूप लोक असं बोलत असतात आणि बरेच वेळा हे सांगणं चालू असतं. शास्त्र सांगणारे सुद्धा शास्त्र सांगत असताना हे असं असं आहे असंच म्हणू शकतो ना. उदाहरणं आपलंच घेऊया. मागच्या काही जवळजवळ 60-70 ओव्यामधून कुंडलिनीची केवढी गोष्टी आपण बोलून टाकल्या. पण त्या कुंडलिनीचा जरा तरी अनुभव मला आहे का? नाही. मग मी फक्त शब्दात सांगितलं कुंडलिनी अशी आहे तशी आहे. ऐकणारी शब्दात ऐकलं ते असे आहे म्हणे हे सांगतात म्हणून ज्ञानेश्वरीत आहे म्हणून आहे. ज्ञानेश्वरी शब्दात आहे. सांगणारा शब्दाच्या द्वारे सांगतो, ऐकणारा श्रवण करणारा शब्दाच्या द्वारे करतो. अनुभवाचा काय गोष्ट, अनुभव बाजूला तर राहतो ना. त्यामुळं ही साखर गोड आहे, गोड आहे, गोड आहे. ब्रह्म सुखरूप आहे, सदरूप आहे, चिदरूप आहे. अरे बरोबर आहे हो. पण ते चिदरूपने आनंदरूप आहे हे मला कसं अनुभवल्यासारखं कसं कळेल सांगा बघू. नाही कळणार. त्यामुळं चिदरूप सदरूप आनंदरूप हे शब्द आहे. ह्या शब्दांना किंमत आहे, मात्र मूल्य आहे. मूल्य जरी असलं तर त्याची त्याला मर्यादा पण आहे. ही जेव्हा मर्यादा आपण लक्षात घेऊ तेव्हा आपल्याला शब्दाचं महत्त्वही कळेल आणि शब्दाची मर्यादाही कळेल. आणि माऊली बोलतात आता महाशून्याची या डोही जेत गगनाचीच ठावो नाही ते तागा लागेल काही बोलाचाही या. म्हणून तागा लागेल म्हणजे तिथं काय थांगपत्ता लागेल, मागमूस लागेल, काय लागणार नाही. म्हणून अखरा माझी सापडे. अखरा माझी सापडे शब्दाचा अर्थ आहे शब्दात करता येत नसल्यामुळे म्हणून अखरा माझी सापडे की कानवरी जोडे. म्हणजे कानाने ऐकायच मिळतं. हे तैसे नव्हे पुढे त्रिशुद्धी गा. त्यामुळं काय होतं, कानाने ऐकावयास मिळण्याचा प्रश्न उद्भवत नाही. खरोखर हे त्रिवार सत्य आहे. त्रिशुद्धी गा. म्हणून या वस्तुतेचे वर्णन शब्दात करता येत नसल्यामुळे कानाने ऐकावयास मिळण्याचा प्रश्नच उद्भवत नाही. आता शब्दानं त्याचं वर्णनच करता येत नाही. जर वर्णन करणाऱ्याला शब्दाला काय किंमत नाही तर ऐकणाऱ्या त्या कानापर्यंत ते पोचतील कसे. किंवा ऐकणाऱ्या त्या ऐकलेल्या त्या शब्दांचा काय उपयोग होईल त्या ऐकणाऱ्याला जर त्याचा अनुभव घेत नसेल तर. त्यामुळे शब्द फार, म्हणून तुकोबा सुद्धा म्हणतात बघा, मन वाचा तीत तुझे हे स्वरूप. तुझं स्वरूप आहे भगवंता हे कसं आहे, मनाच्या आणि वाचेच्या पलीकडं अतीत आहे. मन आणि वाचा तीत तुझे हे स्वरूप म्हणून या माप भक्ती केले म्हणून मी तुला प्रेमानं तुझं भजन करतो. तू मला आवडतोस बरं का, तुझं नाम मला आवडतं, त्यामध्ये माझा ओलावा आहे आणि म्हणून मी तेच प्रमाण वापरलं. कोणतं, भक्ती हे प्रमाण वापरलं तुझ्यासाठी. प्रेमाचे शब्दच आणि भाव हेच. भाव बळे आकळे एरवी ना कळे, भाव बळे आकळे एरवी ना कळे म्हणतात. भावे विन देव म्हणजे आत्मस्वरूप न कळे निसंदेह. वर्णन हरिपाठातल्या या काही तुकड्यांचा अभ्यास जर आपण करायला लागलो तरी भावे विन देव न कळे निसंदेह शब्द म्हणलेला कळणारच नाही. म्हणून भावाशिवाय देवाला जर जाणायला आपण जर गेलो तर ते शब्दानंच होईल फक्त ना. म्हणून मी त्याचं भजन केलं शब्दानं केलं, मी त्याचं गुणगान गायलं शब्दानं गायलं. पण शब्दाला मर्यादा आहेत ना. मग शब्दाच्या पलीकडे जर मला जायचं असेल तर शब्दाच्या पलीकडे जाण्यासाठी शब्दाला मौनच पडलं पाहिजे. शब्द शांत व्हायला लागतात आणि जेव्हा शांत होतात ना ती निर्वाण परमाम शांती. काय म्हणलेलं आहे, त्या महाशांतीचा परम शांतीचा लाभ जो आहे तो आपल्याला व्हायला लागेल. इथं म्हणतात शांती निर्वाण परमान मत संस्थाम अधिगच्छती.
मोक्षरूप परम शांतीचा लाभ होईल. शब्दाचं गाठोड आपण बंद केलं तर बरं होईल. मग किती बडबडणार आपण, किती बडबडणार नामाबद्दल. त्याच्यापेक्षा नामाचं चिंतन करावं ना. ते नामाचं चिंतन माझ्यासाठी उपयोगीचे आहे. म्हणून म्हणतात मन वाच्यातीत तुझे स्वरूप आहे. आणखीन एक तुकारामांचा एक तुकडा अभंगाचा परत लक्षात ठेवण्यासारखा आहे बघा. तुका म्हणे तो हेतू बहु सुकुमार, न साहे भार शब्दाचाही. काय म्हणतात तुकाराम महाराज म्हणतात, इतका सुकुमार आहे माझा विठ्ठल, माझा पांडुरंग, की त्याचं वर्णन करायला गेलं तर त्या शब्दाचा भार सुद्धा त्याला सहन होत नाही. तो म्हणतोय मला शब्दानं वर्णन करू नका, तुम्ही मला हातच पहा, मला आपल्या ठिकाणी अनुभवा. पहा करणं म्हणजे त्यामुळे कशी स्तुती काय करणार तुझी, तू असं आहेस, तू तसा आहेस. आमचे सद्गुरू म्हणतात, जेव्हा आपण अथर्व शीर्ष गणपतीचं म्हणत असतो, त्वम गुणत्रयातीता, त्वम अवस्थात्रयातीता, त्वम देहत्रयातीता, त्वम कालत्रयातीता. काय वर्णन असतं त्यामध्ये सांगितलेलं असतं. गणपतीचं वर्णन आहे. तू देहाच्या तीन अवस्थांच्या काय तीन गुणांच्या पलीकडचं तुझं स्वरूप आहे. तर आमचे सद्गुरू विनोदाने म्हणतात, गणपती म्हणतो माझं स्वरूप मला ठाऊक आहे, तू बघ अगोदर. तू उठून उठून बोलतो, मला सारखा सारखा म्हणतोस, तू गुणत्रयातीत आहेस, अवस्थात्रयातीत आहेस, देहत्रयातीत आहे. अरे मी आहेच. आता तुझं त्रयातीत होणं जे आहे ते तुझं तू बघितलं पाहिजेस ना. मग आता किती बोलून 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 शीन येईल का नाही शब्दांचा. न सोहे भार शब्दाचा आहे. पण तुझी काय स्तुती करू. स्तुती करणे ही तुझी निंदा, स्तुती जोगा नव्हे तू गोविंदा. तुकाराम महाराज काय बोलतात बघा, स्तुती करणे ही तुझी निंदा. निंदा म्हणजे अरे ज्याला शब्दाचा भार सहन होत नाही त्याची स्तुती किती करतोस. आणि त्या स्तुतीमुळे तू स्तुतीतच अडकलास. किती सुंदर स्तुती झाली, भजन केलं, किती गायलं, व्यवस्थित तालात गायलं, सुरात गायलं, लोकांना आवडलं, लोकांनी काय केलं, प्रशंसा केली. या सगळ्या इतर गोष्टीमध्ये तू अडकलास ना, म्हणजे शब्दातच अडकलास ना, सुरात आणि तालातच तू भजनात अडकलास ना. भजनात कधी गुंतणार, तू तालात आणि सुरात आहेस, तू भजनात नाहीस. जोपर्यंत तू शब्दात आहेस, शब्दाच्या पलीकडे जात नाहीस ना, तोपर्यंत तू ताल आणि सूर सांभाळणार आहेस. माझा ताल कसा आहे, माझा स्वर कसा आहे. आणि इथं तर म्हणतात, नाही तया विन भुकेला विठ्ठल, येईल तैसा बोल रामकृष्ण. असा तुझ्या तालाला आणि सुराला तू भुकेलेला नाही. तुला जसं तुझं आतली भावना तू बघतो, तू आत कसा आहेस. आम्ही बाहेर खूप नटून थटून बाहेर फिरत असतो, की कसं आपण जे नाही ते दाखवण्यासाठी आपण काहीतरी करत असतो. आपण नसतोच मुळात. आपली मूळची ओळख वेगळी आहे आणि दाखवतोय आपण वेगळं. हा विचार जर आपण करायला लागलो तर बाहेर नटणं की मिरवणं सगळ्या गोष्टी करायला सोप्या आहे. हे शब्दांचे शृंगार आहे. शब्दानं शृंगार करता येतो, अलंकारिक भाषेमध्ये बोलता येतं, पण अनुभवाची गोष्ट कुठं आहे. हा मुद्दा ज्ञानेश्वर माऊली पटवून सांगायला लागलेत आपल्याला. म्हणून म्हणतात, चंदनाती माऊलीचीच उभ्या, चंदनाती कायशिनी चर्चावे, अमृताते केवते रांधावे, गगनावरी उभवावे घडे केवी. श्रीगुरूंचं वर्णन करताना माऊली बोलतात, गगनावरी उभवावे घडे केवी. चंदनाची कशाला चर्चा करताय. चर्चा नाही केली तरी त्याचा सुगंध आहे. चर्चा नाही केली तरी, उलट करूच नाही का, चर्चेमुळे त्याच्या सुगंधाला कलंक लागतो. स्तुती केली तुझी, तू स्तुती जोगा नव्हे गोविंदा, स्तुती करणे ही तुझी निंदा. तुकाराम महाराज म्हणतात. या सगळ्या गोष्टीचा विचार जर केला तर शब्दांचं महात्म्य आणि शब्दांची मर्यादा आपल्या लक्षात येईल. आणि म्हणून म्हणतात, आकारा माझी सापडे कानवरी जोडे, हे तैसे नव्हे पुढे त्रिशुद्धी घा. त्रिशुद्ध म्हणजे शब्दानं वर्णन केलं किंवा कानानं ऐकल्यामुळं हे योग तत्व जे आहे, आत्मतत्व उघड होत नाही. त्यामुळे श्रवणाला मर्यादा आहेत, प्रवचन करणं कीर्तन करणाऱ्याला मर्यादा आहेत ना. कठोपनिषद म्हणतं ना, न प्रवचन लभ्य शब्द म्हणतात, की प्रवचनानं किंवा श्रवणानं हे आत्मतत्व सापडणार नाही. त्यामुळे श्रवणाचा अनुभवात वापर व्हायला पाहिजे, किंवा पारायणांचा
अनुभवात वापर व्हायला पाहिजे, तेव्हा त्या योग तत्वात थोडासा अंदाज येईल, तर हे उघड करता येणार नाही असं माऊली बोलतात. म्हणून किती आपण बघालोय 316 नंबरची उभी आपली झाली. 317 नंबरची उभी, जे काही देवे अनुभविले पावे ते आपणच हे ठाकावे होऊन या. म्हणून परब्रह्माशी एकरूप होण्याच्या अनुभवाचा क्षण जर दैवानं जे काही दैवे फावे, फावे म्हणजे प्राप्त होईल, आयुष्यात जेव्हा एकदा प्राप्त होईल तेव्हा प्रत्यक्ष अनुभूती घेऊन स्वतःच ते अनुभव व्हावे लागतात. अनुभवी आपण स्वतः व्हावं लागतं, प्रत्यक्ष अनुभूती आपल्यालाच या लागतं, आणि एखाद्या भाग्यवंतालाच तो क्षण अनुभवता येतो. काय माऊली बोलतात, जे काही दैवे अनुभविले पावे, एखाद्या भाग्यवंतालाच तो अनुभव येतो, इतरांना येणार नाही. हे फक्त दुसऱ्यांचे दोष पाहण्यामध्ये आणि जगाकडल्याच्या चुका कमी जास्त पाहण्यामध्ये त्यांचं आयुष्य फुकट जाणार आहे. नुसते शब्दाचे घाव घालत राहतात, आणि ह्यामुळं होईल काय, फारसं काय होणार नाही, अनुभवापासून दूर राहतील. ना अनुभव घेण्याला भाग्यवंतच लागतो, त्याचे आपणच हे ठाकावे होईल, ते स्वतः आपण व्हावं लागतं. देव व्हावा, देव पाहावयाशी गेलो आणि देवची होऊनी ठेळो. तुकोबाजी आपला साक्षात अनुभव सांगतात, मी देव पाहायला गेलो होतो आणि मी देवरूपच झालो. तसं आपण आत्मस्वरूपामध्ये इतकं मग्न असलं पाहिजे की आतमध्ये जाता जाता आपण तेच स्वरूप आपण झालो पाहिजे, असं वर्णन माऊली करतात. त्यामुळं इथं शब्दाला फारशी किंमत दिलेली नाही, उलट शब्द अडचणीचे ठरू शकतात. म्हणजे बोलणं सुद्धा ही एक प्रकारची शांती घालवण्यासारखा प्रकार आहे. जे आत्मतत्व शांत डोळा आहे, त्यात थोडासा बारका खडा सुद्धा चालत नाही. रामकृष्ण हरी असं मोठ्यान म्हणून सुद्धा चालत नाही, त्याच्यामध्ये खडा पडतो. इतका आतल्या आत शांतीचा अनुभव बसल्या ठिकाणी घेणं म्हणजे ही जी वरवून आतपर्यंत योगिक क्रिया सगळ्या कुंडलिनीच्या सांगितलेल्या आहेत, आणि त्या निर्वाण शांतीला आपण प्राप्त व्हायचं आहे ना, त्या परधामाला भगवंताच्या जायचं आहे. तर ते जाण्यासाठी एवढ्या भयंकर शांतीचा अनुभव घेता आला पाहिजे. त्या शांतीमध्ये भगवंताचं गुणानुवाद सुद्धा कदाचित इंटरप्शन ठरू शकतं. हा मुद्दा त्यामधला आहे. त्यामुळे आपण गडबड करून वाचनाच्या नादामध्ये ओव्यांचा भावार्थ सोडून द्यायचा. वाचणं हेच मुख्य झालं, भावार्थ बाजूला राहिला. भजन म्हणण्याच्या नादामध्ये मी देवाची स्तुती करायला लागलोय, देव माझ्यासमोर माझी ही स्तुती ऐकायला लागलाय, हे बाजूला राहतं. आणि लक्ष राहतं, मी तालात गातो का, मी सुरात गातो का, मी गातो त्याला लोक प्रतिसाद देतात का. यामुळे भजन विस्कटून जातं, भजन राहत नाही. दुसरी गोष्ट त्यामध्ये आहे, जोपर्यंत शब्दाच्या द्वारे हे तत्व आपण पकडायला जातो तोपर्यंत ते शब्दाला प्राप्त होत नाही, कारण ते वाच्यातीत असलेलं स्वरूप आहे, म्हणून ते पकडता येत नाही. असं माऊलीने आता जवळजवळ 2-4-5 ओळीमध्ये शब्दाला काय केलेलं आहे, बाजूला ठेवलेला आहे. शब्द जेव्हा मुरतील तेव्हाच आत्मतत्व प्रकट होईल. हे फार महत्त्वाचं आहे. 318 नंबरच्या ओळीमध्ये काय बोलतात, पुढती जाणणे ते नाहीच, म्हणून असो किती हेची, बोलावे आता वायाची धनुर्धरा. काय म्हणतात, आता परब्रह्माशी एकरूप झाल्यावर तिथून पुढं जाणण्यासारखं काय उरतच नाही ना. परत काय जाणायचं शिल्लक राहिलं. जे जाणल्यामुळं दुसरं काही जाणावं लागत नाही, इतर प्रत्येक गोष्टी जाणाव्या लागत नाहीत, म्हणजे जाणण्यायोग्य काही शिल्लक राहत नाही, असं वर्णन केलंय. म्हणून माऊली सुद्धा बोलतात बघा, एवं वस्तूशी जाणव जाता, जाणण्याची वस्तू तत्वता, मग जाणणे आणि जाणता कैसा उरे. जाणणारा आणि जे जाणायचं आहे ते, जे ज्ञाता आणि ज्ञेय हे दोन्ही संपुष्टात जातात. म्हणजे त्रिपुटीचाच लय होतो, आणि एक कुठलं तरी शिल्लक जर राहिलं तर त्याचाही अर्थच काही शिल्लक राहत नाही ना. का उपयोग राहतो, त्या एकाला जाणणं शिल्लक राहत नाही. आपण जगातल्या सृष्टीतल्या सगळ्या गोष्टीचं ज्ञान प्राप्त करतो, आणि किती आहेत, अनंत आहेत.
पण जाणण्यालायक तत्व कुठलं आहे? लायक म्हटलं, जाणण्यायोग्य तत्व कुठलं आहे? आत्मतत्व आहे. तेच एक जाणावं म्हणजे दुसरं सगळं जाणायला जावं लागत नाही. एक जाणल्यामुळं सगळं जाणल्यासारखं होतं अशी श्रुती बोलते ना, तर त्याचा अर्थ हेच आहे, एकाला जाणलं ना की सगळं जाणल्यासारखं होतं, एकच ते. त्यामुळं एका तत्वाचा विचार केला की सगळं अपुढकी जाणणे ते नाहीच. म्हणजे परब्रह्माशी एकरूप झाल्यावर आणि परत काय जाणायचं आहे? काय शिल्लक आहे? काय शिल्लकच नाही, उरलेलं नसतं. म्हणे असो किती ह्याची, म्हणून असं किती या संबंधी बोललो, किती बोलावं, असो हे किती ह्याची बोलावे आता वायाची. धनुर्धरा आता वायाची. जरा जर ओवीची फोड करून घेतली आपण तर ती ओवी अशी लक्षात आपल्याला करता येईल. या संबंधी किती बोललो तर त्याला काहीच अर्थ उरत नाही. नामाबद्दल किती बोलावं म्हणजे नाम घेतल्याचा फायदा होईल? काहीच नाही. नाम घेतल्यानं फायदा होईल, उलट नामाचं चिंतन केल्यामुळे होईल. नाम आणि नामी यांचा संबंध चिंतनात आणि विचारात घेतल्यामुळे फायदा जो होणार आहे तो बडबडल्यामुळे होणार नाही. अगोदर बडबडतोय समाजात आपण, आणि नाम घेऊन घेऊन सुद्धा देवाचं पण डोकं उठवतोय आपण. बरं घेतोय ते घेतोय, त्याला गोड वाटायसारखं तर घे ना. का काय आपल्या मनाला वाटतं तसं आपण नाम घेतो, त्याला गोड वाटेल का? वाटलं पाहिजे असं गोड नाव असलं पाहिजे, पण तरी ते शब्दात पकडता येत नाही. आयुष्य शब्द जात माग होते सरे, ते तर संकल्पाचे आयुष्य पुरे, वाराय जेतने शेरे विचाराचा. अतिशय सुंदर ओवी टाकल्या बघा, अतिशय सुंदर. जे परब्रह्म जे जाणायचं आहे ना, ते शब्द जे आहेत ते शब्द, या शब्दांचे अर्थ फार सुंदर ओवी आहे. आता वेळ संपल्यामुळे आपल्याला ह्या ओवीचा विचार करता येत नाही. आपण 318 नंबरच्या ओवीपर्यंतचा विचार आत्ताच्या चिंतनामध्ये केलेला आहे. आजची सेवा सद्गुरूंच्या चरणी, भगवान ज्ञानेश्वरांच्या चरणी अर्पण करून विराम देऊया. पुंडलिक वरदारी विठ्ठल श्री ज्ञानदेव तुका